कोथळी येथील मंगेश्वर देवाची यात्रा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली। या यात्रेत लाखो भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। मंगळवारी सकाळपासून ढोल वादन सुरू होते। सायंकाळी 6 वाजल्यापासून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व रात्री 30हून अधिक गावातील वालोग मंडळाचा वालगाचा कार्यक्रम पार पडला। रात्री 10 नंतर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला। बुधवारी पहाटेपासून धनगरी ढोलाचा वालोग करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी श्रीची पालखी मिरवणूक पार पडली व रात्री भंडारा फुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे। महाशिवरात्र मंगेश्वर देवाची महाशिवरात्र यात्रा संपन्न होत आहे, तरी महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला आहे। सर्व खेळीमेळीत यात्रा पार पडत आहे। प्रतिवर्षीप्रमाणे मंगळाची महाशिवरात्राची यात्रा ही प्रतिवर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी होते। मागे फेब्रुवारी महिन्यामध्ये ही आमची यात्रा या ठिकाणी साजरी होत असते। 2 दिवस आमच्या यात्रेचा हा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो। आज पहिल्या दिवशी वालोग जमणे आणि महाप्रसादाची खूप मोठी सोय या ठिकाणी करण्यात येते। खीर भाताचं जेवण जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांचं जेवण आज पहिल्या दिवशी होतं आणि उद्या आपल्या मंगळाची पालखी आणि अमुकची पालखी कोटी गावातून भव्य मिरवणूक निघली जाते। त्या ठिकाणी जवळजवळ 100 वालगे जमा होतात आणि भव्य मोठा हा सोहळा आमच्या कोटी गावामध्ये हा साजरा होते। आपल्या आसपासच्या पंचकृषीमध्ये ही आमची यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते। लाखो भाविक यात्रेला येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात आणि संपूर्ण आमचं पुजारी कुटुंबीय यासाठी जवळजवळ 1 महिना राबत असतं आणि सर्व कुटुंबांची ही एक वाक्यता ही नक्की या ठिकाणी दिसून येते आणि या पाठीमागं मंगळाची आमची खूप मोठी ताकद आमच्या पाठीमागं उभी आहे आणि त्याच्या ताकदीशिवाय ही यात्रा होणे शक्य नसतं आणि म्हणून ही प्रतिवर्षीप्रमाणे होणारी यात्रा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होते। अशीच प्रगती उत्तर या ठिकाणी हो ही मंगळाची आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो। धन्यवाद।